everybody, welcome to ऋषी स्टडी वर्ल्ड. आज मी सायन्स ऑलिम्पियड वर्कबुक क्लास 1चा चॅप्टर 4 ह्युमन बीइंग्स अँड देअर नीड्स हा धडा सोडवणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपला आहे चॅप्टर 4 ह्युमन बीइंग्स अँड देअर नीड्स आणि आपण आता प्रॅक्टिस क्वेश्चन्स सोडवणार आहोत. नाउ द फर्स्ट क्वेश्चन इज मॅच कॉलम 1 विथ कॉलम 2 अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन कोड्स. इथे कॉलम 1 दिला आहे, इथे कॉलम 2 दिला आहे. इथे काय दिलेत आपल्याला? आईज, इयर्स, नोज, स्किन आणि इथे त्यांची कामं दिलेली आहेत. तर यांच्या आपल्याला जोड्या लावायच्यात. लाव बरं. आईज काय करते? हेल्प अस टू सी थिंग्स. हेल्प अस टू सी थिंग्स. ओके. इयर्स काय करतात? हेल्प अस टू हिअर. व्हेरी गुड. ओके. नोज काय करतं? हेल्प अस टू स्मेल थिंग्स. व्हेरी गुड. आणि फोर्थ स्किन काय करते? हेल्प अस टू फील थिंग्स. व्हेरी गुड. आणि मग ह्या ज्या मॅचेस आहेत त्या आता आपल्याला कुठं सापडतात? एची कोणते मॅच? टू. त्यानंतर बीची 1, A2, B1, Cची 4, आणि डीची 3. असा ऑप्शन कुठे आहे? A2, B1, C4, D3. A. Very good. Now tick the option A. Now let's read the second question. Select the incorrect statement regarding sense organs. Incorrect म्हणजे आपल्याला कसलं स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे? चुकीचं. गुड. मग याच्यापैकी आता चुकीचा ऑप्शन कोणता? रीड फर्स्ट सेंटेन्स. We taste with our tongue. म्हणजे काय? म्हणजे आपण आपल्या टंगनं टेस्ट करतो. मग हे राईट आहे का रॉंग आहे? राईट. म्हणजे करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट. We feel with our skin. म्हणजे काय? आपण आपल्या स्किननं थंड आहे का, गार आहे का, कडक आहे का, सॉफ्ट आहे ही फील करू फील शकतो. करू शकतो. मग हे राईट आहे का रॉंग आहे? राईट. म्हणजे करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट ऑप्शन. We smell with our ears. हे कसं आहे? म्हणजे काय? म्हणजे आपण आपल्या कानांनी वास घेतो. हे बरोबर आहे का? मग करेक्ट आहे का? चुकीचं आहे. हे आहे इनकरेक्ट. ओके. आणि फोर्थ. We see with our eyes. म्हणजे आपण आपल्या डोळ्यांनी बघतो. गुड. हे कसं आहे? करेक्ट. व्हेरी गुड. मग आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट मिळालं ऑप्शन नंबर C. गुड. नाउ लेट्स रीड थर्ड क्वेश्चन. Ajay is playing cricket with his friends as shown in the given picture. अजय त्याच्या फ्रेंड्ससोबत क्रिकेट खेळतोय जे की पिक्चरमध्ये दाखवलंय. अनस्क्रॅम्बल द लेटर्स गिवन इन द ऑप्शन्स टू गेट द नेम ऑफ बॉडी पार्ट दॅट ही इज युझिंग टू होल्ड द बॅट. म्हणजे तो बॅट होल्ड करण्यासाठी कोणता बॉडी पार्ट वापरतोय त्याच्यासाठीचा जो बॉडी पार्ट आहे तो ऑप्शन आपल्याला अनस्क्रॅम्बल करून मिळवायचा आहे. कुठे मिळते? ए. इथे काय बनतो ऑप्शन? H A N. गुड. D. छान. S. HANDS हँड्स. त्याला
हे हँड्स आपल्याला अनस्क्रॅम्बल करून मिळाले. इथे काय मिळेल बघा बरं. NECK. गुड. नेक वापरतो का आपण बॅट होल्ड करण्यासाठी. इथे काय मिळतंय. LEGS. ओके, व्हेरी गुड. आणि इथे काय मिळतंय. STOMACH. stomach. ओके, आपला राईट ऑप्शन आहे ऑप्शन A. गुड. नाउ लेट्स रीड the fourth question. Foods like dash and dash give us energy to work and play. आपल्याला काम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी कोणत्या फूड्समधून एनर्जी मिळते. राईस, चपाती. व्हेरी गुड. Now let's read fifth question. Refer to the given conversation among 4 friends and select the one who has made an incorrect statement. इथे 4 फ्रेंड्स आहेत. त्या 4 फ्रेंड्सने काहीतरी कन्व्हर्सेशन केलेलं आहे आणि त्यांच्यापैकी एकानं इनकरेक्ट म्हणजे कसलं चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. चला पाहूया शिल्पी काय म्हणाली. वाचा बरं. We should not eat junk food. म्हणजे काय म्हणते शिल्पी. म्हणजे जंक फूड खाऊ नये. मग कसं म्हणते तिनं. राईट म्हणते का करेक्ट म्हणते का इनकरेक्ट म्हणते. करेक्ट. ओके, त्याला आपण टिक करूया. हां, आता असीमा काय म्हणते सांगा बरं. We should chew our food properly. म्हणजे काय. म्हणजे आपण आपलं जेवण नीट चावावं. व्हेरी गुड. मग हे कसं म्हणते. राईट का रॉंग. राईट. ओके, याला पण टिक करूया. आता श्रुती काय म्हणते. वी शुड ईट अनकवर्ड फूड. म्हणजे काय. म्हणजे न झाकलेलं जेवण खावं. मग श्रुती कसं म्हणते. करेक्ट का इनकरेक्ट. इनकरेक्ट. ओके. आणि आता हा अमित काय म्हणतोय. वी शुड ईट फ्रेश अँड हेल्दी फूड एव्हरी डे. मग म्हणजे काय. म्हणजे फ्रेश आणि हेल्दी म्हणजे धुतलेलं. हां, फ्रेश स्वच्छ आणि हेल्दी म्हणजे ताकदवर हां जेवण खावं. दररोज जेवावं. मग हे कसं म्हणतोय. करेक्ट आहे. मग आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट देणारी कोण सापडली. श्रुती. ऑप्शन नंबर सी. नाउ लेट्स रीड सिक्स्थ क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग क्लॉथेस आर वोर्न इन विंटर्स. ठीक आहे. विंटरमध्ये कोणकोणते वापरले जातात ते आता आपल्याला 4 क्लॉथेस दिलेले आहेत. त्याच्यापैकी विंटरमध्ये कोण कोण वापरतात आपण त्याला टिक करूया. सांगा. स्वेटर वापरतात का विंटरमध्ये. हो. येस. मफलर. हो. रेनकोट. नो. शॉर्ट्स. नो. मग कोणते आले आपले 2. 1 and 2 ओनली. तुझं ऑप्शन कुठे आहे. ए. 1 and 2 ओनली. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन बरोबर आहे ए. नाउ लेट्स रीड आवर 7th क्वेश्चन. द ट्रॅडिशनल ड्रेसेस worn by man and women shown in the given picture belongs to which state. आता या चित्रामध्ये आपल्याला दिलेली जे माणूस आणि बाई आहेत त्यांनी जे कपडे घातलेले आहेत ते कोणत्या स्टेटचे कोणत्या राज्याचे आहेत. बिहार. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर ए. मध्ये काय दिले. गुजरात. बिहार कुठे. बी. ओके, बी. Now let's read our 8th question. The dash is a place in the house where we cook food.
and it is usually has a dash and dash. The dash is a place where we cook food. Which is the place where we kitchen. कुठे आहे तो ऑप्शन किचनवाला? किचनवाला इथे पण आहे आणि इथे पण आहे. ओके. आणि इट युजली हॅज, किचनमध्ये काय असतं? डॅश अँड डॅश. सोफा, चेअर का स्टोव, युटेन्सिल्स? स्टोव युटेन्सिल्स. मग आपला राईट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. बी. व्हेरी गुड. नाऊ लेट्स रीड 9th क्वेश्चन. What type of family does Pooja live in if she lives only with her parents and brother? म्हणजे काय सांग बरं? म्हणजे फक्त पूजा फक्त तिच्या पूजाच्या फॅमिलीमध्ये फक्त तिचे मम्मी पप्पा आणि भाऊ आहे. हां. मग ती कसली फॅमिली? कसली झाली? ए जॉईंट फॅमिली आहे का? नाही. का बरं? कारण जॉईंट फॅमिली म्हणजे मोठी फॅमिली. ओके. न्यूक्लिअर फॅमिली आहे का? हा. का बरं? कारण की ती छोटी फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे त्या फॅमिलीत आई वडील आणि त्यांची मुलं एवढीच राहतात. पेरेंट्स अँड देअर किड्स. मग ब्रदर सिस्टर जे कोणी असतील ते. त्याच्यामुळं पूजाची फॅमिली ही न्यूक्लिअर फॅमिली आहे. व्हेरी नाईस. नाऊ लेट्स रीड द 10th क्वेश्चन. रवी लव्स टू प्ले ॲट अ प्लेस वेअर चिल्ड्रेन रन, laugh and enjoy slides and swings. Which place is this? Park. Post office? No. No. Hospital? No. No. Park? Yes. Yes. पार्कमध्ये चिल्ड्रेन रन, लाफ अँड एन्जॉय स्लाइड्स अँड स्विंग्स ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात, नाही का? बँकमध्ये होतं का ते? नाही. त्याच्यामुळे आपला राईट पर्याय आहे ऑप्शन सी. नाऊ लेट्स रीड 11th क्वेश्चन. स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट लेटर क्रॉस आउट एव्हरी अल्टरनेट लेटर. म्हणजे आपल्याला पहिल्या लेटरपासून क्रॉस करायला सुरुवात करायची आहे, नाही का? आणि अल्टरनेट लेटर क्रॉस करून टाकायचे. अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट आयडेंटिफाईज द हार्वेस्ट फेस्टिवल ऑफ पंजाब. आता आपण अनस्क्रॅम्बल करूया, म्हणजे क्रॉस करत जाऊया. कर बरं तू. ओके. अल्टरनेट ऑप्शन आपण क्रॉस केलेले आहेत. आणि इथे आपल्याला एक शब्द मिळाला. काय मिळाला? स्पेलिंग वाच. स्पेलिंग वाच, लिहायची गरज नाही, वाच. BAISAKHI. काय बनलं? बाहाकी. बाहाकी नाही, BAISA. SA ला काय असतंय? सा. हां. आणि KHI? बैसाखी. बैसाखी. व्हेरी गुड. आता दुसरा बनव बरं. काय बनलं? PONGAL. पोंगल. पोंगल. व्हेरी गुड. आता सी बनव बरं. ओके. ONAM. काय म्हणलं? ओनम. आणि फोर्थ? बिहू. बिहू. मग याच्यामध्ये हार्वेस्ट फेस्टिवल कोणता आहे त्यांचा? पंजाबमधल्या लोकांचा हार्वेस्ट फेस्टिवल म्हणजे जेव्हा ते त्यांच्या शेतामध्ये पीक तयार होतं आणि ते काढायला आलेलं असतं, अशा वेळेस तो एक सण साजरा करतात. आणि त्या सणाचं नाव आहे बैसाखी. मग तर आपला ऑप्शन कुठे आहे? ए नंबर. व्हेरी गुड. नाऊ लेट्स रीड 12th क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग आर नॅशनल फेस्टिवल्स. आणि इथं आपल्याला वेगवेगळ्या फेस्टिवल्सची नावं दिलेली आहेत. कोणती कोणती नॅशनल फेस्टिवल्स आहेत? पहिला आहे रिपब्लिक डे. हा आहे का नॅशनल फेस्टिवल? येस. ओके.
सेकंड आहे ईद. हा आहे का नॅशनल फेस्टिवल? नो. नो. कसला फेस्टिवल आहे मग हा? हा रिलिजियस फेस्टिवल. नॉर्मल फेस्ट. तिसरा आहे इंडिपेंडन्स डे. हा कसला फेस्टिवल आहे? नॅशनल फेस्टिवल. ओके, मग याला टिक करूया. आणि होली? नॉर्मल फेस्टिवल. ओके, मग आपल्याला कोणकोणते मिळाले? 1 and 3. असा ऑप्शन कुठे आहे? ए. ऑप्शन ए, 1 and 3 ओनली. व्हेरी गुड. नाऊ लेट्स रीड 13th क्वेश्चन. द कम्युनिटी हेल्पर शोन इन द गिवन पिक्चर इज अ. हा जो हेल्पर आहे, आवर हेल्पर मधला हा कोण आहे? ऑप्शन 1 डॉक्टर, बी फायर फायटर, सी टीचर, फोर्थ पोलीसमॅन. कोण आहे हा? फायर फायटर. व्हेरी गुड. का बरं फायर फायटर आहे? कारण की त्याच्या हातात पाण्याचा पाईप आहे. व्हेरी गुड. त्याच्यामुळे तो आहे फायर फायटर. आपला ऑप्शन नंबर बी. ओके. नाउ लेट्स रीड our 14th question. Jaya, Sarah and Arun were playing together in the park. Jaya asked Sarah, what is your relationship with Arun? Sarah responds, Arun is my cousin and his father is my father's brother. How is Arun's father related to Sarah? आता ह्याचा अर्थ सांग बरं ह्या क्वेश्चनचा पहिले. म्हणजे ही अरुण साराचा कझिन आहे. हा. आणि साराचे पप्पा अरुणच्या पप्पाचे ब्रदर आहेत. बर. म्हणजेच भाऊ आहेत. हा. मग आपल्याला विचारलंय काय? मग साराचे पप्पा कोण? कुणाचे? साराचे. साराचे पप्पा तर साराचे पप्पाच असतील ना. प्रश्न काय विचारलाय? हाऊ इज अरुण फादर रिलेटेड टू सारा? म्हणजे काय? मग अरुणचे पप्पा साराचे कोण लागते? कोण लागतात सांगा बरं? अंकल. अंकल. व्हेरी गुड. अरुणचे पप्पा साराचे अंकल आणि साराचे पप्पा अरुणचे अंकल. म्हणून सारा आणि अरुण कोण आहेत? कझिन. व्हेरी गुड. नाउ लेट्स रीड 15th क्वेश्चन. लुक ॲट द गिवन पिक्चर ऑफ अनाया. पाहित अनाया दिसायली आपल्याला. Complete the given words and select the one which Anaya cannot sense. आता हे आपल्याला वर्ड्स पहिले कंप्लीट करायचे आहेत. पण ते वर्ड्स कसे कंप्लीट करायचे आहेत? इथे सगळे सेन्सेस लिहायचे आपल्याला. आपले कोणते कोणते सेन्स असतात? कलर. कलरचा सेन्स. नंतर पहिला आहे कलरचा सेन्स. तो कशाने कळतो आपल्याला? कलरचा सेन्स कशाने कळतो? बघितल्याने. म्हणजे कोणत्या बॉडी पार्टनं? आईजनं. ओके. दुसरा सेन्स कोणता आहे? मग पाहायचं COLOUR. हा कलर बनला. इथं कोणता सेन्स बनेल दुसरा? सेन्स नाही बनत. सेन्स बनतो ना बघ. TASTE. आपल्याला इथं सेन्सच बनवायचे. दुसरा कुठला वर्ड बनवायचा नाही. टेस्ट हा पण एक सेन्स आहे. आता अजून एक कोणता सेन्स? डोळ्यांनी आपल्याला कलरचा सेन्स मिळतो. जिभेने आपल्याला टेस्टचा सेन्स मिळतो. त्यानंतर हे बघा इथं स्मेल म्हणले मी, आता मला स्मेल दिसलं. SMELL. स्मेलचा सेन्स आपल्याला नाकानं घेता येतो. आणि अजून मग हा कशाचा असेल? COLD नाही. COLD पण नाही बनत. इथे काय बनेल सेन्स? कलर डोळ्यांनी, टेस्ट जिभेने, स्मेल नाकाने, त्याच्यानंतर टच नाही. अजून कोणता सेन्स ऑर्गन राहिला आपलं? डोळे, नाक, कान, जीभ,
तशाच राहिलं. आणि मग अनाया कोणता सेन्स करू शकत नाही सांग बरं इथे? कलर. कलर, कारण तिचे डोळे बांधलेले आहेत, म्हणून आपला ऑप्शन आहे ए. आता सुरू झालेले आहेत आपले हॉट्स म्हणजे अचिव्हर्स सेक्शन. आवर क्वेश्चन इज स्टडी द गिवन वर्ड ग्रीड अँड अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहा, येथे 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. नेम ऑफ हाऊ मेनी विंटर सीझन क्लॉथेस आर हिडन इन इट. ए मध्ये आपल्याला काय करायचं आहे? विंटर सीझन क्लॉथेस शोधायचे. आणि बी मध्ये काय शोधायचं आहे? नेम ऑफ हाऊ मेनी रेनी सीझन क्लॉथेस आर हिडन इन इट. बी मध्ये कसले शोधायचे? रेनी सीझन क्लॉथेस. आता आपण पहिले क्लॉथेस शोधूया. विंटर सीझनचा सापडला की एच्या खाली लिहूया आणि रेनी सीझनचा सापडला की बीच्या खाली लिहूया. चला, लेट स्टार्ट. BDSCAR ह्याच्यामध्ये काहीच नाही बनलं. OQBAMAC हे पण नाही. MSKMRIGO UHTDJDNNC FOPGTCRN FROXZOQI9 LIBCFAVA SWEATER. स्वेटर. इथे बनला स्वेटर. हा कुठे वापरतो आपण? स्वेटर कोणत्या सीझन मध्ये वापरतो आपण? विंटर. मग एच्या खाली लाईन ओढू का बीच्या खाली ओढू? ए मध्ये आपल्याला विंटर सीझनचे क्लॉथेस लिहायचे. त्याच्यानंतर RGILNQUV इथे काही बनलं नाही. आता हे आडवे आपले बघून झाले. आता आपण उभे पाहूया. BOMMUFFLER बनलं. काय बनलं? मफलर. मग हे कुठं वापरतो आपण? मफलर कोणत्या सीझनमध्ये वापरतो? मफलर विंटर. मग कशा खाली रेष ओढू? एच्या खाली. ओके, अजून एक रेष झाली. त्यानंतर DQSHORTS इथे बनला शॉर्ट्स. शॉर्ट्स कुठे वापरतो आपण? कोणत्या सीझनमध्ये वापरतो शॉर्ट्स? सांगा. शॉर्ट म्हणजे छोट्या चड्ड्या. कोणत्या सीझनमध्ये वापरतो? समरमध्ये वापरतो. ओके, ठीक आहे. परंतु ते आपण रेनीमध्ये पण वापरू शकतो, कारण पावसामुळे आपली पॅन्ट मोठी जर असेल तर ओली होते. ओके, ठीक आहे. SBKTPOBVI CAMDGXCEL MRZZFAN. RAINCOAT. कुठं मिळालं? RAIN. व्हेरी गुड. हे कुठं वापरतो आपण? सांगा बरं. रेनी मग सीझन. बीच्या खाली लिहू का एच्या खाली लिहू? बी. ओके, इथं पण झाली अजून एक लाईन. अजून FGRQVEU आणि TAOCNI. नाही, संपले. आता मग एच्या खाली 2 लाईन आले, बीच्या खाली 2 लाईन आले, म्हणजे A2 B2 असा ऑप्शन कुठे आहे आपला? बी. ऑप्शन नंबर बी. नाउ लेट्स रीड 17 क्वेश्चन. रेफर टू द गिवन फ्लो चार्ट. हा फ्लो चार्ट आपण पाहूया आता. इट इज अ टाइप ऑफ फूड. इट गिव्स अस एनर्जी टू वर्क. जे आपल्याला काम करण्यासाठी एनर्जी देतं ते कोण आहे? एक्स. मग एक्समध्ये कोण बसेल? ऑइल, पपया, चपाती का मीठ? चपाती. ओके, ठीक आहे, आपण चपाती बसूया. त्यानंतर इट हेल्प अस टू ग्रो. आपल्याला वाढण्यासाठी मदत करते, ते आहे वाय. वायमध्ये कोण येईल मग? बटर, चीज, पनीर का ब्रेड? पनीर. ओके, पनीर. आणि इट हेल्प्स अस टू फाईट डिसीजेस अँड स्टे हेल्दी. असा कोण आहे? ग्रेप्स, बनाना, ॲपल का बटर? ॲपल. कारण ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. त्याच्यामुळे आपण ॲपल रोज जर खाऊ तर डिसीजेस आणि
आपल्याला होणार नाहीत, आपण हेल्दी राहू. असा ऑप्शन आपल्याला कुठे सापडला? सी. व्हेरी गुड. नाऊ लेट्स रीड आवर 18th क्वेश्चन. स्टडी द गिवन क्लासिफिकेशन चार्ट and select the option that correctly fills the empty spaces X, Y and Z. Different rooms in the house. इथे आपल्याला वेगवेगळ्या रूम्स दिलेल्या आहेत. We welcome our guest here. X मध्ये. मग X मध्ये कोण असेल? जिथे आपण आपल्या गेस्टला वेलकम करतो ती स्टोर रूम असेल, लिव्हिंग रूम असेल, डायनिंग रूम असेल का स्टोर रूम असेल? लिव्हिंग रूम. व्हेरी गुड. लिव्हिंग रूममध्ये आपण आपल्या गेस्टला वेलकम करतो. त्यानंतर वी टेक रेस्ट अँड स्लीप हिअर, ते आहे बेडरूम. ठीक आहे. वी ईट आवर मील्स हिअर, ते आहे वाय. मग कोणतं आहे बरं वायमध्ये? कोणती रूम आहे ती? डायनिंग रूम. डायनिंग रूम. तिथे आपण आपलं मील म्हणजे जेवण जेवतो. वी कुक फूड हिअर, ते आहे किचन. आणि वी स्टोअर थिंग्स विच आर नॉट युज्ड डेली हिअर, म्हणजे आपण ज्या दररोज वापरत नाहीत अशा वस्तू आपण कुठे साठवून ठेवतो? स्टोर रूम. स्टोर रूममध्ये. मग आपला आन्सर कुठे आलं बघा बरं? कोणता ऑप्शन आला? बी. ऑप्शन बी. नाऊ लेट्स रीड आवर 19th क्वेश्चन. रेफर टू द गिवन वर्ड चॉप टेबल अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन रिगार्डिंग इट. ठीक आहे. आता काय सांगितलं आपल्याला? नेम ऑफ द नेबरहूड प्लेस. आपलं नेबरहूड प्लेस कोणती आहे ते आपल्याला शोधायचे आहे. पहिलं आहे, रीड करा. वी गो हेअर टू प्ले. ओके. वी गो हेअर टू प्ले म्हणजे आपण तिथे खेळायला जातो. ओके. नंबर 1 आहे HOS, पी. 7 आहे PI, 9 आहे TAL. काय बनला शब्द? हॉस्पिटल. HOSPITAL बनला. हॉस्पिटलला जातो का आपण खेळण्यासाठी? मग हा काय झाला? रॉंग ऑप्शन. नंबर बी, रीड. वी गो हिअर टू बाय थिंग्स ऑफ आवर नीड. म्हणजे काय? वी गो हिअर टू बाय थिंग्स ऑफ आवर नीड, म्हणजे आपण आपल्या गरजेच्या वस्तू बाय म्हणजे विकत घ्यायला इथे जातो. ऑप्शन 2 आणि 10. MARKET. मार्केट. हा ऑप्शन कसा आहे? कलेक्ट. हा आहे करेक्ट ऑप्शन. ओके. नाऊ रीड ऑप्शन सी. वी गो हेअर टू स्टडी. म्हणजे काय? आपण तिथं अभ्यासाला जातो. छान. 3, 8. BNK बँक. बरोबर आहे का? नाही. नो. फोर्थ ऑप्शन. वी गो हिअर वेन वी फॉल सिक. म्हणजे काय? व्हेन वी फॉल सिक म्हणजे काय? आपण पडल्यावर तिथे जातो. कसं पडल्यावर? सिक म्हणजे आजारी पडल्यावर तिथे जातो. 5, 11, 4, 12. 5 ST, 11 TO. 5 ST नाही, AUT आहे. AUT. त्यानंतर 11 TO, 4 ST आणि 12 AND. ॲटो स्टँड. तिथे जातो का आपण आजारी पडल्यावर? मग आपला बरोबर ऑप्शन कोणता आला? बी. ऑप्शन बी. वी गो हिअर टू बाय थिंग्स ऑफ अवर नीड, ते आहे प्लेस मार्केट. नाऊ लेट्स सॉल्व आवर लास्ट क्वेश्चन. Unscramble the names of different Indian classical dance forms given in column 1. इथे column 1 मध्ये आपल्याला डान्स फॉर्म्सचे नेम्स दिलेत, पण ते आपल्याला काय करायचे?
अनस्क्रॅम्बल करायचे. मॅच देम टू देअर करेक्ट कॉस्ट्यूम इन कॉलम 2 अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम गिवन कोड्स. आता हे अनस्क्रॅम्बल करून एक वर्ड बनव बरं. तो एक डान्स फॉर्म आहे. ODISSI. काय म्हणलं? ओडिसी. ओडिसी. कुठे आहे हा डान्स फॉर्म ओडिसी? शोधा शोधा शोधा. व्हेरी गुड. एला 3. आता हे बी अनस्क्रॅम्बल करा बरं. इथे करा खाली. म्हणत म्हणत करा. KTHAKALI. कथकली. कथकली. व्हेरी गुड. देन विच पिक्चर शोज कथकली? Very good. Number 4. Now unscramble the third option. MANIPURI. 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 Very good. Which is the picture of Manipuri costume? Nice, very good. And unscramble the fourth option. KAA. No, KA. Right here, huh? KA. TH. डबल ए येत नाही ना, तर एक ए इथं आला ना, मग एक ए इथं येणार नाही का? KATHAK. काय झालं? कथ्थक. आता हे कथ्थकचं पिक्चर कोणतं आहे? व्हेरी गुड. जॉईन द ऑप्शन. व्हेरी गुड. नाउ where is the option? Right option. A3, B4, A3, B4, C2 and D1. Where is the right option? A3, B1, C2, D4. C नंबर. अरे सी मध्ये A3 आहे, पण बी कोण दिलाय त्यांनी? B1 दिलाय. आपण बीचं 1 केलंय का? नाही, B4. मग तू इथं कसं टिक करायला लागला? A3, B4, C2, D1. चुकला होता की नाही? हे. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर सोडून झालेला आहे. खूप छान पद्धतीनं सोडवला. ह्युमन बीइंग्स अँड देअर नीड्स. आता भेटूया आपल्या पुढच्या अभ्यासाच्या व्हिडिओमध्ये. तो असेल गुड हॅबिट्स अँड सेफ्टी रूल.